आपल्या जरी कितीही जरी लाथा हल्ल्या तर आपण काय म्हणतो हार एक काय दोन हार पण तूच मला वेळावरती बोला तैसा पुरुष कामाचारी सुखाची वाणी निरंतरी पाऊल जाऊन दूरी हृदयावरी कारण या ठिकाणी मनुष्य एकदा जर स्त्रीच्या अधीन झाला कामातून झाला स्त्रीच्या अधीन जर गेला तर त्या ठिकाणी त्याला काहीच कळत नाही महाराज कारण त्या ठिकाणी कोणी आले कोण पाहुणा आला का रावणाला का आपण कुठे येतो घरी येत का बाहेर येत हे अजिबात त्याला कळत नाही चला म्हणे जन्मांतरीची पहिली वाक्य हिचे पादक म्हणून लागे देवी देवी वागे व्रतावरा कारण त्या ठिकाणी म्हणतो बरं झालं जे माझं म्हणले कारण तुझे पाय तुझे लाट माझ्या छातीला लागायला लागले हे माझं परम भाग्य आहे असा तो नर त्या ठिकाणी बोलत असतो श्रीकाराची बेचून परची संपादी स्वयंवती जगानिंद कारण म्हणले काय या स्त्री गावाच्या आधीनी गेलेला माणूस त्याचे म्हणले काय तो माणूस निंद होत असतो त्याच्यामध्ये त्याची कुठलीही अवस्था अशाच कोणी चांगलं म्हणते का म्हणत नाही असं या ठिकाणी बोलू लागले तरी डोळ्या पुढे दिसते मोक्ष सुख कारण हे जे मोक्ष सुख याच्यातून अजिबात मिळत नाही म्हणून या भगवंताचं जर चिंतन केलं तर मोक्षाने स्वकर्माच्या चौकळी कारण म्हणजे काय स्वतःचा असा जर अंतःकरण त्या ठिकाणी भगवंताच्या चरणात जर लीन केलं तर या ठिकाणी परमार्थ घडत असतो अन्यथा घडत नाही कारण मोक्ष याच्यातून मिळत नाही असे गावबागाचा बोलू लागले मद्यपाना त्याने जात मराठी संपूर्ण नरक सेवन कारण पैसा हा एक म्हणजे काय माणसाला बसवतो आणि पैसाच हा माणसातून माणसाला उठवतो पैसा जर चांगल्या कामी लागला कारण आताच आपले नारायण महाराज सांगून गेले पट्टी द्या पट्टी दिली तर चांगलं होतंय मोक्षाला माणूस जातोय आणि पट्टी जर नाही दिली आणि त्याचा जर दुरुपयोग त्या ठिकाणी जर केला तर तो कुठे जातो नरकाला जातो असे बाबा या ठिकाणी बोलू लागले स्वप्नी नदी कधी सुखा जन्मादार देखा हो किती नरकानी वारा कारण म्हणजे काय धनलोभी कारण पैसा कितीही जरी जवळ असला आणि पैशाचा जर माणूस मागे लागला तर त्याला त्याच्यात सुख मिळत नाही पैसा नसू द्या पैसा थोडाच असू द्या पण त्याच्यात जर सुख मानलं तर माणसाला समाधान मिळत असते आणि म्हणजे काय याच्यामध्ये कितीही जरी खेळपण असं 500 रुपयाची नोट जर मोडून जर चहा देत नसेल तर त्या धनाचा त्या पैशाचा काही उपयोग नाही जे म्हणलं काय या ठिकाणी आपल्याला जी गोष्ट हवी असती ती पैशाने जर मिळत असेल चांगली मिळत असेल तर ती माणसाने त्या ठिकाणी खर्च करायलाच पाहिजे असे या ठिकाणी बोलू लागले मरणात रुकार मिली सर्वता तथापि सायास करिता आळस चित्ता उपजेला कारण या ठिकाणी माणूस म्हणायच्या मागे लागला तरी माणूस पैसा खर्च करत नाही पैसे मागे लागते म्हणून म्हणजे परमार्थ करत असताना या ठिकाणी आळस करू नका असं या ठिकाणी बोलू लागले आईशा आईशा कष्ट मिळे देवारे उभा बहिणी जशी कष्ट मिळे चेने पडे निज मोक्ष कारण म्हणजे काय
अशा याच्यामध्ये जर माणूस गुंतून गेला तर निज मोक्ष त्या ठिकाणी माणसाला मिळत नाही असं या ठिकाणी बोलू लागले. जेणे भोगी जय भोगा, जेणे भोगी जय सूर्य भोगा, जेणे साधे महायोग जीव शिववादा जेतडा आहे. अरे बघा याच्यामुळे म्हणजे काही स्वर्गाला माणूस जात असतो, स्वर्गाचा भोग या ठिकाणी मिळत असतो आणि या पैशामुळे या ठिकाणी नरकही मिळत असतो. मग तुम्हाला नेमकं काय घ्यायचं ते घ्या. ये प्राप्तीचे दाते ते कष्ट ती धरा जराते इतराची पण पुशी दुःखी समजते संगतीची. कारण म्हणजे काही एवढ्याची संगत जर धरली तर माणूस म्हणजे नरकातच गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणजे या ठिकाणी असा तर एवढ्याच म्हणजे काही नरकामध्ये गेलेले, पैशामुळे गेलेले, स्त्री कामामुळे गेलेले. म्हणून म्हणजे काही याच्यापासून आलिप्त राहा, संतांची संगत करा आणि याच्यातून मोक्ष मिळतो. देवा धर्माने काही पर्वकाळ थांबता नाही, सदाची समाधान नाही, निराश पायी सदा पितर. कारण म्हणजे काय सदा असा असणारा उदासच राहतो. कारण पैसा खर्च करायचा आहे ना आणि पित्र जर जेव घालायचे तर घरचाच म्हणजे काय पितर आणि पित्रे म्हणजे काय घरच्या घरीच म्हणजे पित्र करायचे. मग हे असे माणसं मोक्षात जातील का? जाऊ शकत नाही असं या ठिकाणी सांगू लागले. आणि बाबा एखादा जर पाहुणा आला त्याला जर चहा जरी पाजत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. आणि सणावाराला जर म्हणजे शिळे कुटके जर खात असेल तर त्याचा काय उपयोग आहे? अजिबात नाही असं या ठिकाणी बोलू लागले. आपण कारण म्हणजे काय माणसाला आदत लागलेली पैशाला पैसा जोडायचा. 1 एकर घेतली की 2 एकर माणसाला घ्यावंच वाटते, 2 एकर घेतली की 5 एकर घ्यावं वाटते. पण हे जीवाला अजिबात काही खात नाही, पैशाला पैसा जोडून ठेवतोय आणि शेवटी म्हणजे काय जमिनीतच गाडवून ठेवतोय. मग मेल्यावर त्याची काय ते मातीचा पैसा मातीतच जाणार आहे ना, याच्या काय उपयोगाचा आहे. म्हणून म्हणजे हा पैसा चांगल्या कामाला लावा असं या ठिकाणी बोलू लागले. कारण म्हणजे काही हे तिन्ही अशा असणारे हात पातळ नेतात. एक स्त्री कामाच्या अधीन गेलेला माणूस, दुसरा विद्वेषण म्हणजे पैशाच्या अधीन गेलेला आणि तिसरा म्हणजे काय मद्यपानामध्ये. हे अशा असणारे या तिन्ही जर कामामध्ये जर माणूस विरक्त झाला गेला त्याच्या अधीन झाला तर माणूस त्याच्यातून वर येऊ शकत नाही असे गाव बघा विमानी विचारत एकदा कोण पाहिले आपल्या भरताना पाहिले. आणि हनुमंतराय वर पर्वत घेऊन जात होते आणि एवढा नंदीग्रामामध्ये भरत करू लागलेला आहे. भरत म्हणू लागलेला आहे हा म्हणले काय जात आहे तर या 3 कामामध्ये म्हणजे हे आसक्त आहे. म्हणूनच हात चाललेला आहे असा विचार हनुमान प्रमाण या ठिकाणी भरताना लावले. आणि लावल्याच्या नंतर काय झालं? विचारानी कारण म्हणजे काय आम्ही सूर्यवंशातले राहिले म्हणजे. कारण या ठिकाणी मी नंदीग्रामामध्ये आहे आणि माझ्या नगरावरून असा जर कोणी जात असेल तर हे कसं शक्य आहे म्हणले. असं बोलले राम राम
ठिकाणी सोडलाय आणि सोडल्याच्या नंतर रामाला आज्ञा केली या ठिकाणी जर रामाचा सेवक असेल रामाचा जर भक्त असेल सज्जन असेल तर त्यांचं रक्षण करायचं आणि जर दुर्जन असेल तर त्यांचा संहार राम राम स्मरण धनुष्यवोरी कारुणा बाणाची राजा करुण दुष्ट भरताने धनुष्याला बाण लावलाय आणि त्या ठिकाणी आज्ञा दिली दुष्ट जर असेल तर त्यांचा संहार करा आणि भक्त जर असेल तर रक्षण करा भरतांनी धनुष्याचा बाण सोडलाय बाण कसा होता राम नामांकित बाण होता आणि सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी रामाचा भक्त हनुमंत आहे अशा झाले होते मग काय झालं सुखोरी सिद्धीच्या कलाटी बाण पडिला ती संकटी रावणी करावी सर्वृष्टी अभक्त दृष्टी दिसेला भरताचा बाण होता राम नामांकित बाण होता बाण सन करत असा असताना हनुमंतरायाजवळ गेला आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी समोर रामभक्त दिसलाय आणि त्या राम नामांकित बाणाला चिंता लागली आता मी तर इथपर्यंत आलोय पण या ठिकाणी मी कोणाचा संवाद करू हात राम लागते मी काय करू असा विचार तो बाण करू लागलाय बाण विचार करू लागले आहे मी जर इथून वापस गेलो तर भरत मला दंड करेल आणि जर या ठिकाणी मी जर हनुमंताचा संवाद केला तर राम दुःखी होईल भरत श्रीरामाचा निजभात कपीस प्रेम राम स्मरता भगवंताचा भक्त आणि हनुमानही भगवान रामप्रभूचा किंजर आहे सेवक आहे मग आता मी काय करू असा विचार बाण करू लागला भरताची आज्ञा आईची जे दंडावी अति दुष्टाची दुष्ट म्हणून एक पिसी राम स्मरणेशी दुर्लता बाणाने विचार केलाय भरत राजाने या ठिकाणी म्हणजे काय आज्ञा केलेली दुष्टांचा संहार करायचा आहे आणि हा दुष्ट नसो हा भक्त आहे म्हणून म्हणजे आता काय करू स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन करी साधा म्हणजे श्रीरचडी आईशी बिजरवारी कोणी चरणा करी चालेला आणि या ठिकाणी स्वामीजी आज्ञा मोडायची नाही आणि आपलंही काम या ठिकाणी करायचंय म्हणून तो राम नामांकित बाण हनुमंतरायाच्या चरणाकडे निघाला सजनाचे पायी जय कधीचा नवया स्वामी कार्य सिद्धी सदाई विजयी होया त्रिलोकी कारण या ठिकाणी असा असणारा तो बाण हनुमंतरायाच्या चरणाकडे गेला आणि गेल्याच्या नंतर म्हणजे काय पाय धरले साधूचे संतांचे हनुमंतरायाचे आणि म्हणजे काय या ठिकाणी मला जी आज्ञा दिली ती आज्ञा या ठिकाणी पूर्ण करतो ऐसा निश्चय करून पूर्ण पायी मिठी झाली बाला स्वये विस्मित फिरवलं बाल कोण कोणाचा राम
बाण हनुमंतरायाच्या चरणाजवळ गेला आणि मिठी मारली आणि मिठी मारल्याच्या नंतर हनुमंतराय विचार करू लागले, आश्चर्यचकित झाले. हा बाण या ठिकाणी आलेला आहे, हा कोणाचा आहे, काय आहे? ऐसे विचारिता म्हणे बाजारोकित महिनी देखताच नावाकडून तिने चिनी वाय रंगनाती विस्मय. हनुमंतरायाची नजर खाली त्या बाणाकडे गेली आणि गेल्याच्या नंतर त्या बाणावर राम नाम हे हनुमंतरायांनी पाहिल्यावर श्रीरामाचा वालोये अतिक्रमयाचा करू नये. शास्त्रा गणवना करिता होई राम स्नेही भावांती. हनुमंतरायांनी तो बाण पाहिला, रामाचा बाण आहे म्हणे. म्हणून म्हणले काय त्या ठिकाणी अष्टांग भावांनी त्या ठिकाणी हनुमंतरायांनी साष्टांग दंडवत घातला, प्रणाम केला. केल्याच्या नंतर कपिकाची बालाची वचन तवत बोलिला संपूर्ण पाहू आदरणी त्याचे चिन्ह तव तरी बाण ओळीत. हनुमंतरायांनी विचार केला, नेमका हा बाण आपल्याला काय करतो. मग तेवढ्यामध्ये तो बाण हनुमंतरायाला खाली खेचू लागला. उद्या येईल दिवाकर म्हणून सोमीचा शिर भूमीला उद्या रामच समोर सत्रार तिची उडी. हनुमंतरायाने विचार करू लागले, हा बाण माझ्या रामप्रभूंनी सोडलेला आहे. सूर्यनारायण उदयाला येतील म्हणून मला का हा बाण आलेला आहे, मला उशीर होईल म्हणून बाण आलेला आहे आणि हा बाण मला घेऊन जात आहे. ही उठवणी स्वामित्र बनवण्याचा सचिन कोणी विभीषण राजा सत्वर विद्याला. या ठिकाणी सौमित्र असं लवकर उठल आणि म्हणजे काही मला घेण्यासाठी आलेला आहे असे विचार हनुमंतराय करू लागले. मी नपसक सर्वथा न पवीची स्वामी कार्याचा हित माझी देवीत्व व्रता कोणार्था जातासी. हनुमंतराय त्या ठिकाणी विचार करू लागले, मी नपुंसक आहे म्हणे, मला हे कार्य पूर्ण करता आलं नाही, मला उशीर झालेला आहे असं म्हणून हनुमंतराय म्हणू लागले. ऐसा झाला ते दुःखी सरीची बाराती अवलोकी तव तो बोली अधोमुखी एकाएकी सत्वरा. हनुमंतराय त्या ठिकाणी दुःखी झालेले आणि दुःखीत असताना त्यावेळेस तो बाण असा जरा खाली ओढत होता, ओढीत असताना निघालेला कार्य साधीची वजना वेग करीना देवपतन मनोनी कृपाळून गुणवदन सत्वर बाण पाठविला. कारण म्हणजे काही या ठिकाणी माझं कार्य लवकर होणार नाही म्हणून म्हणले काय हनुमंतरायच्या ठिकाणी प्राण देतील आणि लक्ष्मणाई तिकडे अशा कार्य मरतील म्हणून म्हणले काय माझ्या रघुनंदनानं हा बाण इथपर्यंत आणलाय असे विचार त्या ठिकाणी हनुमंत करू लागले. असो काही वरत्याच्या करण्याने सिद्धी सोयानुसार दाबाला ते विलंबित नाही करू. म्हणून म्हणले काय विलंब करू नये म्हणून, उशीर होऊ नये म्हणून हा बाण इथपर्यंत आलाय. हनुमानाने किंकण अन्यानुरंगी अनुमात्र टाकिले बाणावरी निघाला सत्वर बाण वेगी. कारण हनुमंतरायांनी पाहिलं आणि म्हणजे काय उशीर होऊ नये म्हणून हा बाण आलेला आहे. म्हणून हनुमंतरायांनी त्या ठिकाणी असा तर आपलं शरीर सर्व त्या बाणावर टाकलं आणि बाण तिथून खाली येत आहे. पातळायदेचा राम पुढे देखील नंदीग्राम रचनाती बलराम भक्त देवव्रत देती. त्या बाणावर हनुमंतरायांनी शरीर टाकल्याच्या नंतर तो बाण कुणाला नंदीग्रामामध्ये आला. मनोहर असा असणारा नंदीग्राम हनुमंतरायांनी पाहिल्यावर एका जनार्दना शरण दोघाची भेटी प्रेमाला संपूर्ण
संत आहे आणि हनुमंतही संत आहे. यांची जी भेट होणारी अति गहन आहे, प्रेम अशी असणारी भेट आहे. म्हणून मग काय म्हणतात, एका जनार्दनी कृपाळू जननी घोड्याने खाये बाळा वाचुनी मुखीचा घास काढुनी माझ्या वदनी गालिता. एका जनार्दन गुरु माऊली. कारण म्हणजे काय, या ठिकाणी असे असणारे स्वतः गोड घास खात नाही, खातच नाही. कारण गोड घास असलेला ते कोणाला मुलाला देतील, लेकराला देतील. तसा गुरुमाय ही अशा तरी आपल्याला शिष्याला देते गोड घास. असे गावा काका त्या ठिकाणी बोलला अत्यंत खाऊन रे ज्याचे मुखी घास दिले न खाता बावरी बळे पाडणे घास मुखाबाजी. बाळ जरी घास खात नसल तर म्हणजे काही जुलूम अशी असणारी माता त्या ठिकाणी बाळाच्या मुखात गोड घास घालत असते. वाजी व्याधी झाली वेदन कृपाळे गाजनादने जिया विधान विश्वमाता. कारण ही विश्वमाता आहे. माऊली म्हणजे काय, विश्वमाता. कारण ही वांजने काय करणार आहे, कारण मुलंच नाही तर काय याच्यातलं प्रेम करणार नाही. तशी ही माझी माता विश्वमाता आहे. आणि या विश्वमातेने माझ्या गुरुमाऊलीनं गोड घास माझ्या मुखामध्ये घातलाय. ब्रह्मादित पुत्र व्याधी जी ब्रह्मादी सृजिली निजा कर्मे तृणे वादिली मदतीचा लक्षणा. कारण म्हणजे काय, ब्रह्मादिक पुत्र व्याधी. कारण या ठिकाणी ब्रह्म, गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा ही जी रचना रचलेली आहे, ब्रह्मांडाची रचना. कारण ही म्हणजे काय, असा असणारा स्वतःच त्या ठिकाणी घडवतो आणि स्वतःच या ठिकाणी असं असताना हे कार्य करून घेतो. ही भुकीला जीवन म्हणजे सर्वतान संभवी हे देऊन आले माऊली. कारण म्हणजे काय, तान्हे झालं त्या ठिकाणी पाणी देणं हे साहजिकच आहे. आणि ज्याला भूक लागली त्याला जेवण देणं हे म्हणजे काय, परोपकार आहे, ते चांगलीच गोष्ट आहे. पण या ठिकाणी माझ्या गुरुमाऊलीनं म्हणजे काय असं असणार म्हणजे मला दिले असे गावबा काका त्या ठिकाणी बोलू लागले. काय करू आता जन्म निधान करता किती असे करू चिंता काही सर्वता जाणे गावबा काका म्हणतात की हरिपंडित असा असणारा नाथरायाचा मुलगा होता आणि गावबा हे अनाथ होता. पण या ठिकाणी स्वतःच्या मुलाला गोड घास न देता या ठिकाणी मला अनाथाला दिला आहे असे गावबा काका त्या ठिकाणी बोलू. तोही मुखीचे कारणे माझ्या मुखी बोलणे बाळा कारणे कृपाळू. बरं झालं, यायचा आवाज बसलाय. कारण त्या ठिकाणी असा असणारा गोड घास माझ्या माऊलीनं, गुरुमाऊलीनं म्हणजे काय असं असणारे छातीवर बसून म्हणा, जुलमत म्हणा, माझ्या मुखामध्ये घातलंय. अतिसुरस रामकथा माऊलीची राज गुण गीता आडवी अनुवचिता काही अति सुरेश राम कथा या ठिकाणी अशी असणारी माझ्या गुरुमाऊलीनं माझ्या मुखामध्ये घातले असे गावबा काका त्या ठिकाणी बोलू लागले. बाळू कैसी थोडीचे काढून वेगेची ओ पिता माझी मुखाची निजमानची सुखावी. कारण म्हणजे काही स्वतःच्या मुलाला न देता
या ठिकाणी कोणाला दिली? अनाथाला दिली, मला दिली. असे गाव बायका काय त्या ठिकाणी बोलू लागले. भारताच्या धनी दाईने काशीची निघाले परी होई जाणे काय न करे सदे सगुणी झाली जी की पृथ्वीया. कानेल म्हणजे काय? आपली इस्टेट आहे. आता आपली इस्टेट कोणाला जाते? कोणाला जाते ना. पण या ठिकाणी असे असताना माझ्या गुरुमाऊलीनं स्वतःची इस्टेट मुलाला दिल्या. या ठिकाणी अनाथाला दिली. एका जनाला शरण कपिरावाला धरून पाण्याने आपण बोलत पुढ्याशी. एकनाथ महाराज गुरुजन माऊलीला या ठिकाणी नमस्कार करून साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी हा जो बाण हनुमंतरायाच्या चरणाला लागलाय आणि तोच हनुमंत बाण हनुमंतरायाला घेऊन पुढे नंदीग्रामामध्ये आलाय. स्मृती कुपोती झरे सैराट भरणाराने पोरी नाही काजराने काही माने स्मरणा. स्वतः गजर मावा तुम्ही म्हणसाल की हा सैराट पळायलाय, कोणीकडे चाललाय. म्हणून म्हणलं मी माझा थोडक्यात आटोपतो. बस झाले म्हणजे 5-6 होळ्या झाल्या त्या खूप झाल्या. आता जास्त लांबत नाही. स्वस्तिरी बाजामध्ये काढे काढाडी हनुमंत नंदीग्राम नाम चक्रधरवारी स्वाध्याय गोरा पुंडली आणि विठ्ठल श्रीराम भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. वाचक माधवराव पैकीने कळमनुरी, सूचक मोतीराव महाराज तारकळ. वा गाजवेल राव आहे. नवीन जोड आहे नव्हती चांगला आहे. भक्ती मार्गाला लागावे असेच. पुंडलिका वरदान विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रघुरामचंद्र भगवान की जय. कपिवर महारुद्र हनुमान की जय. शांति वर्मैकनाथ महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. गुरुवर्य मोतीराम महाराज की जय. गुरुवर्य सोपानकाका महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः. हा नमाला अत्यंत विश्वास यानो सरुणी बाणासी आला नंदीग्रामासी जेथे भरतासी निवास. जयंती केली आज स्मरण वैष्णव ध्येयचे अधिकरण ध्येयचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे 3 नमस्कार करतात. प्रस्तुत मौजे पुण्य पावन भूमी अकोली त्या गावामध्ये भगवान प्रभू रामचंद्राची चरित्र गाथा चालू आहे. झोपले तेला धन्यवाद. जे घरी झोपलेत का नाही शक्ती पुढच्या वर्षी होणारे जाणार तेव्हा, पण आपण राहणार नाही त्याची गॅरंटी नाही. बरं शक्ती हे राहणारच आहे. आपण गेलं तरी हे राहणार नाही. हे होणार आहे. आताच मला महाराजांनी सांगितलं किती 46 वर्ष झाली ना रामायणाला. मला त्याच्याकरता टाळ्या वाजवा. दररोज रामायण चालवणं थोडं सोपं नाही. 7 कांड दादा रोज पाराव येणं रामायण वाचणं बरोबर आहे का नाही. आपल्याला शक्य करणं सोपं आहे, पण रोज रामायण चालणं गावात लय अवघड आहे. आनंदाने सावी ज्याच्या वंशा तेव्हाकडे आनंद जाणार. आमचं फक्त येईल विचारा गाव केवढं आहे, पण रामायण चालू आहे. आता सुंदर माझे मित्र जोडी इतकी सुंदर आहे. आपल्या लेकराचं कौतुक आपण केलं पाहिजे. किती उंच आवाज आहे, कसा स्वर आहे, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी.
आपल्या लेकराचं कौतुक आपण केलं पाहिजे. आणि एखाद्या स्त्रीचा सुद्धा आवाज तसा नाही की असा आवाज आहे महाराज. जोडच कसा होलाय बघा देवानं. सुंदर आहे रामायण, किती सुंदर आहे. ऐकायला कसं आहे रामायण, गोड आहे. ऐकायला नुसतं गोड नाही, ऐकल्याच्या नंतर आपला उद्धार करणार आहे. आपला उद्धार करणं याच्यात नवल नाही. तर आपले पूर्वज नरकामध्ये गेले असतील, त्यांचा उद्धार करायची ताकद फक्त रामायणामध्ये, अलंकारामध्ये. आणि त्यांचा उद्धार होण्याचा नाही, या तिन्ही लोकांचा उद्धार करायची ताकद फक्त रामायण. कशामध्ये, रामायणामध्ये. म्हणून माझं एक म्हणणं आहे, आता अध्याय 5वा आणि मानसिक झोपीचं युग असतंय, ह्याच्यामध्ये सगळं ज्ञान आहे. पंचकर्म अलंकारामध्ये झोपीची टाईम आणि ज्ञान, ज्ञान तेवढं पोचत पोचते माणसाला. म्हणून मी केव्हाही सांगत असतो, अरे बाबा पाय टाकून बसा, झोपून ऐका. कधी कधी सांगत असतो नाही झोपी तर बाजा आणा, तरी मोक्षी मिळाल्याशिवाय मनाचा मारून करिता, इंद्रियासी दुःख न देता आणि मोक्षासी ऐता श्रवणा माझी. ऐता मोक्षी बोलायचं नाही, काहीच नाही. पाय आपण बसा, काही अडचण काहीच नाही. मारून अंग बाणावर टाकलाय, बाणावर विश्वास नाही. बाणामध्ये असलेलं रामनाम त्याच्यावर विश्वास होता कोणाचा, मारून दिला याचा. म्हणून अंग बाणावर टाकल्यावर ध्यानात ठेवा. नुसता जर बाणावर असता, नुसता बाण चिन्ह नसता तर मारुतीने तिचे 2 तुकडे केले असते. कशाचे, शरीर कशाचे मारुतीचं,